आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, तर धनंजय मुंडे कोकाटेंच्या राजीनाम्यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता। चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी संवाद टाळला, दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड, तर एकत्र चहा घेतल्याचं म्हणत दादांनी चर्चा फेटाळल्या। आज धनंजय मुंडेंचा राजीनामा, फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडेंची भविष्यवाणी, राजकीय तर्कवितर्कांना वेग, धनंजय मुंडेंकडून अद्यापही प्रतिक्रियेची प्रतीक्षा। महायुतीत कोल्ड वॉर नाही तर वॉर कोल्ड आहे, महायुतीतील वादाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर। सरकारमध्ये अजित पवारांची खुर्ची फिक्स, एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला, तुम्ही तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला आम्ही काय करू, म्हणत अजित पवारांची कोपरखळी। ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा, ठाकरेंच्या नेत्यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दुग्धाभिषेक, तर शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी। शेअर बाजारातील कथित घोटाळा प्रकरणी माधवी पुरी बूच आणि सेबीच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबईतील विशेष एसीबी कोर्टाचे लाचलुचपत खात्याला निर्देश। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात टीम इंडियाचा सलग तिसरा विजय, भारताची न्यूझीलंडवर 44 धावांनी मात, उपांत्य फेरीमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी गाठ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।